सुरुवातीला मोठी बातमी. पुण्याच्या मुंढवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी 6 जिल्हा निबंधकांच्या कार्यालयात थोड्याच वेळात सुनावणी पार पडेल. दिग्विजय पाटील यावेळी हजर राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीची बाजू 10 वकिलांची टीम मांडणार आहे. सुनावणीसाठी हजर राहण्यास दिग्विजय पाटलांना समन्सही बजावण्यात आलेले आहेत. दरम्यान हे प्रकरण नेमकं काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुळशी तालुक्यातील मौजे मुंढवा इथं 300 कोटींच्या जमिनीची खरेदी खत नोंदणी करण्यात आली. जमिनीची बाजारभावानं किंमत 1800 कोटी असल्याचा विरोधकांचा दावा आहे. महार वतनाची ही जमीन आहे. अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही. 25 मे 2025 रोजी जमिनीचा व्यवहार झाला. नाममात्र 500 रुपये मुद्रांक शुल्क भरलं गेलं. या व्यवहारात 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरणं अनिवार्य होतं. मात्र ते 48 तासात उद्योग संचालनालयाकडून माफ करण्यात आले. .1973 साली ही संबंधित जमीन सरकारनं बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 2038 पर्यंत भाडे करारानं दिली. 2006 साली शीतल तेजवानी यांनी इतर 272 पक्षकारांबरोबरीनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली. शीतल तेजवानी यांनी अमेडिया कंपनीबरोबर खरेदी खताचा हा व्यवहार नोंदवला होता. आरोपींमध्ये शीतल किशनचंद तेजवानी, दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू यांची नाव आहेत. तर पुण्याच्या मुंढवामधील याच कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. रोहन, आज 6 जिल्हा निबंधकांच्या कार्यालयात अगदी काही वेळात ही सुनावणी पार पडेल, काय अधिक अपडेट? अंकिता, अगदी बरोबर आहे. 2 मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या आज या सगळ्या प्रकरणामध्ये होणार आहे. 6 जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये मीडिया कंपनी जी आहे ती त्यांची भूमिका, त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवणार आहे. तर दुसरीकडे शीतल तेजवानी हिला काल जी आहे ती पुणे पोलिसांनी EOW शाखेने जी आहे ती या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे. तिला देखील पुण्याच्या माझ्या पाठीमागे असणाऱ्या फरासखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी जे आहे ते घेऊन आणण्यात आलेलं आहे, ठेवण्यात आलेलं आहे. कारण का इथे जो आहे तो महिला कारागृह आहे आणि इथे पोलीस कोठडीमध्ये शीतल तेजवानी यांना आज ठेवण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे 6 जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये या सगळ्याबाबतची सुनावणी पार पडणार आहे. 10 वकील जे आहेत ते मीडिया कंपनीची भूमिका मांडणार आहेत. परंतु शीतल तेजवानी या काय कोर्टामध्ये जबाब देणार आहेत, कारण का कोर्टामध्ये आज पोलिसांना जो आहे तो रिमांड रिपोर्ट या सगळ्यामध्ये सादर करावा लागेल. कारण का पोलीस कोठडी जर का शीतल तेजवानी यांची अधिकची घ्यायची असेल, त्यांच्याकडून जर अधिकची माहिती या सगळ्या प्रकरणात हवी असेल तर रिमांड रिपोर्ट कोर्टासमोर सादर करावा लागणार. आणि त्यामध्ये नेमकं पुणे पोलिसांकडून काय सांगितलं जाणार, कारण का जर का या प्रकरणामध्ये मीडिया कंपनीचा किंवा दिग्विजय पाटलांचा हस्तक्षेप असेल, कारण का काल देखील पुणे पोलिसांनी सांगितलेलं होतं की या सगळ्यामध्ये कागदपत्रांच्या आधारे समजतंय की खरेदी करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी जमिनींची विक्री केलेली आहे ते कन्क्लुजनच्या नुसार दोषी आढळलेले आहेत. त्यामुळे EOWनी जी आहे ती शीतल तेजवानी यांना अटक केलेली होती. त्यामुळे कोर्टामध्ये रिमांड रिपोर्टमध्ये पुणे पोलीस काय सादर करतायत, शीतल तेजवानी यांची पोलीस कोठडी का त्यांना अधिकची हवी आहे, मीडिया कंपनीचा व्यवहार जो आहे तो या जागेसंदर्भात शीतल तेजवानी यांनी कसा केला, या संदर्भामध्ये पार्थ पवार असतील किंवा दिग्विजय पाटील असतील यांच्याशी संपर्क कसा केला, या सगळ्या माहिती रिमांड रिपोर्टमध्ये पुणे पोलीस सादर करणार का, या सगळ्यामध्ये मीडिया कंपनीचा उल्लेख पुणे पोलीस रिमांड रिपोर्टमध्ये करणार का, हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे रोहन, त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणी आज या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.